नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत जे निघणार आहे टेटची एक्झाम, त्याच्या एक्झाम संबंध थोडासा आपण तपशील पाहणार आहे। याचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे, याचा अभ्यासक्रम काय असणार, याची पात्रता काय असणार, फी किती असणार, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत वगैरे सर्व माहिती या ठिकाणी आज पाहणार आहे। 25/4/2025 रोजी याची नोटिफिकेशन आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि या ठिकाणी तपशील दिलेले आहे। त्यांनी अर्ज करण्याची लिंक दिलेली, या लिंकवरती जाऊन अर्ज करायचा आहे। अर्ज कधी करायचा आहे? 26/4/25 ते 10/5/25 म्हणजे 15 दिवस आहेत आपल्यासाठी अर्ज करण्यासाठी। या 15 दिवसात आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्या लिंकवरती आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरायची तारीख आणि याची परीक्षा फी भरायची तारीख ही लास्टच्या दिवशी म्हणजेच 10 तारखेला रात्री 11:59 तुम्ही या ठिकाणी त्याची पेमेंट करू शकता। आणि याची हॉल तिकीट कधी येणार आहे, याची परीक्षा पाहू शकता। 24/5/2025 ते 5/6/2025 रोजी याची एक्झाम असणार आहे आणि एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला या ठिकाणी याचे हॉल तिकीट भेटणार आहे। तसेच खाली थोडासा आपण तपशील पाहू। याची पदसंख्या वगैरे काही या ठिकाणी दिलेली नाही। पदसंख्येनंतर या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती देईल, पवित्र पोर्टल विजिबल या ठिकाणी ऑल या ठिकाणी परीक्षेचे वेगळे देते। त्याच्यानंतर याचे परीक्षेचे माध्यम वगैरे पाहू शकता। परीक्षेचे माध्यम हे मराठी, इंग्लिश, उर्दू असेल। तसेच भाषिक क्षमता मराठी आणि भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व या म्हणजे या ठिकाणी वगैरे मराठी, इंग्लिश आणि उर्दू या 3 भाषेत याचे माध्यम वगैरे असणार आहे। तसेच आपण खालची माहिती पाहू। अभ्यासक्रम याचा काय असणार आहे? सदरची परीक्षा एकूण 200 मार्काची असणार आहे। त्यापैकी पाहू शकता आणि दोन गट आहेत, अ आणि ब, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता। तसेच शेकडा मार्क हा दिलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या तक्त्यामध्ये। अभियोग्यता हे 120 मार्काचे राहणार आहे, त्यामध्ये 60% प्रमाण असलं पाहिजे। त्याच्यानंतर 80 मार्काला बुद्धिमत्ता असणार आहे, त्याचं प्रमाण आहे 40%, म्हणजे 40 आणि 60% म्हणजे 100% एकूण झाले एका परीक्षेचं। तसंच 200 मार्काची परीक्षा आहे या ठिकाणी पाहू शकता। अभियोग्यता, बुद्धिमत्ता या ठिकाणी खाली दिलेले आहेत कोणकोणते विषय वगैरे त्याच्यामध्ये असतील आणि परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटे म्हणजेच 2 तासाचा राहणार आहे। तसेच पुढची माहिती महत्त्वाची आहे ते खाली पाहू। तसेच या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली। आता ह्याचे फॉर्म कधी चालू होणार आहे? 26/4/2025 म्हणजेच 26/4 रोजी फॉर्म भरायचे चालू होणार आहेत। आता हा फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि हा व्हिडिओ आल्या 26 तारखेला या ठिकाणी अपलोड केला जाईल। तर ह्या व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर 26 तारखेनंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटेल आणि या व्हिडिओच्या लास्टला पण त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज कसा करावा हा व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। चला तर पुढची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाची माहिती आहे। याच्यामध्ये अजून वेगवेगळे आरक्षण वगैरे दिलेले आहेत। वेगवेगळे आरक्षण तुम्हाला कोणत्या आरक्षणमध्ये येतात त्या या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या। जर कोणत्या आरक्षणमध्ये येताल त्या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। मी हळूहळू खाली पात्रता, त्यानंतर या ठिकाणी याची पात्रता पाहू। पात्रता म्हणजे अर्ज कोण करू शकतं? तर अर्ज या ठिकाणी भारताचा नागरिक असावा तो व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकता। आणि वयोमर्यादेमध्ये पाहू शकता किमान वयोमर्यादा आहे 18 वर्ष आहे व तसेच शासन निर्णयाद्वारे विहित करेल की अशी वयोमर्यादा शिक्षकांना लागू होईल। म्हणजेच काय म्हणजे 18 वर्ष तर दिलेलं आहे। तसेच वेळोवेळी जे शासन निर्णय बदलतात त्याच्यानुसार याची वयोमर्यादा ही नक्की केली जाईल। त्याच्यानंतर खालची इतर अर्हता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मी हळूहळू पुढे घेतो आहे, जर तुम्हाला वाटलं तर स्टॉप करून तुम्ही व्हिडिओ सर्व माहिती वाचू शकता। तर याची निवड प्रक्रिया वगैरे दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। निवड प्रक्रिया तुम्ही वाचू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे। सर्वात सोपी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये समजेल। 26 तारखेला अपलोड करणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही या पद्धतीने पण तुम्ही वाचून करू शकता। जर नाही काही समजलं तर तुम्ही व्हिडिओ पाहून ती सुद्धा करू शकता। याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, स्वाक्षरी अपलोड करायचं आहे, त्याच्यानंतर डाव्या हाताचा निशाण्याचा अंगठा तिथं द्यायचा आहे। तसेच याच्यामध्ये एक अर्ज पण लिहायचा आहे, स्वहस्तांतरित प्रतिज्ञापत्र, हे पण कसं अपलोड करायचं, त्याची साईज काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय लिहायचं, आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये नमूद करणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही उद्या पहा। तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर टाईमनुसार तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर त्याची माहिती आपल्याला उद्या समजेल।
तसेच परीक्षा शुल्क काय राहणार आहे बघा. या ठिकाणी खुल्या ओपन गटासाठी 950 रुपये फी राहणार आहे. तसेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, अनाथ, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 850 रुपये फी राहणार आहे. तसेच यासाठी कोणतीही रिफंड देणार नाहीत. ते परीक्षा शुल्क परतावा वगैरे काही नसणार आहे. जर तुमचा फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली आणि तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये काय चेंज करायचं तर चेंजेस वगैरे काय होणार नाहीत आणि त्याची फी तुम्हाला माघारी भेटणार नाही. त्यासाठीच अर्ज करताना काळजीपूर्वक करा. अर्ज काळजीपूर्वक करायचा कसा तो उद्या आपल्याला व्हिडिओमध्ये समजेलच. तसेच जिल्हा परीक्षा केंद्र निवड म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे एक्झाम सेंटर असणार आहे ते 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. ते कसे टाकायचे, कोणकोणते एक्झाम सेंटर टाकायचे म्हणजे तुम्हाला परीक्षेला जायला सोपं पडेल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करू. आपण जो अपलोड करणार आहे फॉर्म कसा भरावा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रवेशपत्र मगाशी सांगितलंच कधी येणार आहे आणि ते प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं, कोणत्या वेबसाईटवर डाउनलोड करायचं ती वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही परीक्षापत्र डाउनलोड करायचं आहे. ही ती वेबसाईट आहे, लक्ष द्या. ह्या महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या. त्याच्यानंतर परीक्षेचे प्रवेश वगैरे परीक्षेला जाताना काय काय गोष्टी न्यायच्या आहेत, काय काय नाही ती या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या. मी या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या ठिकाणी गोष्टी वाचून घ्या, महत्त्वाच्या ज्या गोष्टी वाटतात तुम्हाला. तर या पद्धतीने हे टेटची नोटिफिकेशन आलेली आहे. जर तुम्हाला अचूक पूर्ण फॉर्म भरायचा असेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर 26 तारखेला अपलोड होईल. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब कुठे ठेवा. हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं कोण मित्र मैत्रिणी शिक्षक वगैरे नातेवाईक घरातले कोणी पण असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण ते या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी बघतील आणि 26 तारखेला अर्ज ह्या वेबसाईटवरती जाऊन करतील. त्यासाठी तुमच्या टेटचा फॉर्म भरणाऱ्या नातेवाईक किंवा मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.